हा बोला मग. कलावती संभाजी कांबळे, नांदेडमध्ये उल्हासनगरमध्ये राहतात. माझा मोठा मुलगा ग्रामसेवक, मी दुनियाचा अति लाड केलेला त्याचा. तेवढं मी हातातल्या बोडासारखं त्याला जपले नाही, तेवढं इलाज करून दाखवले नाही, तेवढं खाया प्यायला घातले त्याला. तर त्यानं एवढं बैमान होऊन धिंगाणा करून टीव्ही फोडून काच फोडून म्हणजे अंगावर टाकला. सुनाला आता मारली, सुनालाच नवस करून सुनाला संसार लागू दे म्हणले. मी 2 महिन्यापासून माझ्या संग भांडण केली, मला घरातले कामं करायला लावली, लात मारून पायावर पाय सुजून टाकला माझा. काय अन्याय करावं काय नाही, तुम्हीच हे करा, तुम्ही कडक कारवाई करा. काय आमचं म्हणजे का महिना झाला, धंदा महिना झाला, मला काही बाई लावून काम करावं लागते. आमचं आम्हाला काय आहे ते परत द्यावं त्यांनी. घराचे 12 लाख द्यावा, माझा मला फलाट द्यावा, सगळं द्यावा, मी बाई लावून काम करून घेईन. मी संभाजी भागाराम कांबळे, उल्हासनगर, नांदेड, श्री अपार्टमेंट. माझा मोठा मुलगा बालाजी संभाजी कांबळे, ग्रामसेवक, ड्युटी अर्धापूर, पंचायत समिती अर्धापूर, येळेगाव. त्यांनी आम्हाला मारहाण करून 22/6/2024 मारहाण करून शिन्या घरातून सामान बांधण्याचा प्रयत्न केला. मी म्हणलं सामान का बांधला, आमची काय वाट आहे, आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला रस्ता दाखव. आम्हाला बोलून घेतला तिथं. अशा पद्धतीने त्याला तर अंगावर येऊन मारहाण केला. शस्त्रधार कटरनं गळ्याला मारला, तर हाताला जखम झाली. पोलीस स्टेशनमध्ये, भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला त्याच्यावर. तरी साहेबांनी काही मनावर घेतलं नाही. हेच कळकळीची विनंती आहे की साहेबांनी गुन्हा आणखी पैसे, माझा पलाट 2012ला मी पलाट स्वतःच्या पैशाने घेऊन त्याच्यानं नावाने केलो, बांधून देतो, मला नोकरी आहे, लोन उचलून बांधता, सगळं कुटुंब एका जागी राहून मनुष्याने बांधकाम करतो असं तसं मनुष्याने नावानं करून घेतला धोका देऊन. आणि पलाट घेताना इथं श्री अपार्टमेंटमध्ये 3ऱ्या मजल्यावर 15 लाख रुपये नगदी दिलो त्याला. गाडी घेताना 5 लाख रुपये दिलो. दवाखान्यात 8 लाख रुपये घातलो त्याला. कोरोना झालता, ऐकल्या काय. आम्हाला सगळं बेघर करून टाकून दिला. सगळं घराकडलं काय होतं ते इकून याची भरती केल्या आणि सगळे एखादी सामान पूर्ण घरामधलं घेऊन गेला. कांद्यापासून, वाटीपासून, गॅस सिलेंडरपासून काहीच ठेवलं नाही आम्हाला. करून खायला सुद्धा नाही. आम्ही 2-2 रुपयाची आवा का सगळं घेऊन गेला, ऐकल्या का. हेच साहेबांनी, मेहरबान साहेबांनी एवढी आमची दखल घ्यावा, आम्हाला न्याय द्यावा बस. मी श्रीनिवास संभाजी कांबळे, राहणार उल्हासनगर, मालेगाव रोड, तरोडा नाका, नांदेड येथील रहिवासी असून हे माझे आईवडील आहेत. आणि माझा मोठा भाऊ ग्रामसेवक बालाजी संभाजी कांबळे, अर्धापूर पंचायत समिती, गाव येळेगाव येथील असून तो वडिलांना धारदार कटरच्या सहाय्याने मारलेला आहे. आणि आम्ही त्याच्यावर गुन्हा केलेला आहे, FIR फाटलेला आहे. तरी पोलीस कुठलीही कडक कारवाई करत नाहीत. आमची ही मागणी आहे, पोलिसांनी त्यांना कडक कारवाई करावी. त्यानंतर आम्हाला जगण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी कुठलंच आर्थिक साधन नाही, कुठलंच काय नाही. आम्ही बेघर झालो. आणि जिथं आम्ही राहतात तिथून पण तो सर्व पसारा, खाण्याच्या संसारोपयोगी सर्व वस्तू घेऊन गेलेला आहे. आणि आम्हाला कुठल्याच काही अन्न पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा कुठलीच नाही, काहीच उत्पन्न नाही. तरी आम्ही उपाशी तापाशी मरत आहोत. आणि जे पण वडिलाकडे जे काही आर्थिक परिस्थिती होती, जे काही पैसे, अडका जमा, सोनं चांदी होतं ते सर्व घेऊन गेलेलं आहे. सर्व त्याच्या नावावर करून घेतलेलं आहे. तरी वडिलाची पूर्ण कमाईची सर्व त्याच्याच नावावर करून घेतलेलं आहे. दामधडकी, धमकी देऊन आता सुद्धा आम्हाला मारण्याच्या, वडिलांना मारण्याच्या, खतम करण्याच्या धमक्या देत आहे. तरी पोलिसांनी त्यांना कडक कारवाई करावी. आणि आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमचा कुठेतरी न्याय व्हावा आणि आमच्या मागण्या, आमच्या वडिलांचे जे काही प्लॉट वगैरे आहे नावावर करून द्यावं. आणि जे काही पैसे आहेत त्याला दिलेले नगदी रूपात, कुठलं काय घर घेण्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी दिलेले आहेत ते आमचं आम्हाला परत करावं. आणि मी छोटा भाऊ, माझं लग्नाची अडचण आहे, लग्न झालेलं नाही आणि मी सुशिक्षित, रोजगार आहे मी. तरी मला कुठल्या तरी जगण्यासाठी आम्हाला जे काही पैसा अडका आहे ते आमचा आम्हाला वापस द्यावा ही विनंती आहे. अन्यथा आम्हाला कलेक्टर साहेबांनी मरण्याची परमिशन देऊन आम्हाला इथेच कलेक्टर ऑफिसमध्ये, कलेक्टरच्या जागेमध्ये मरण्याची परमिशन द्यावी हीच विनंती आहे. आणि साहेबांनी कुठेतरी कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे. आणि आम्हाला जे काय वडिलांची जे काय प्रॉपर्टी आहे ते आम्हाला भेटावी. आणि पैसे त्यांना नगदी 12 लाख रुपये दिलेले आहेत फ्लॅटसाठी घेण्यासाठी. आणि प्लॉट स्वतः वडिलांच्या सर्व कमाईने घेऊन दिलेला आहे. 2012मध्ये त्याला लग्न होण्याच्या आधी त्याचं घेऊन दिलेलं आहे वडिलांची 1-1 रुपयाच्या कमाईनं.
तेव्हा प्लॉट घेऊन दिलेला आहे झेंडा चौकामध्ये, ते वापस भेटावे आणि नगदी फ्लॅट घेण्यासाठी 12 लाख वडिलांनी दिलेले आहेत, ते आम्हाला परत भेटावे. गाडी सुद्धा घेण्यासाठी 5 लाख दिलेले आहेत, ते सुद्धा परत भेटावे. आणि आता सुद्धा तो पसारा सर्व घेऊन गेलेला आहे. आम्ही जिथे 304 शिरे अपार्टमेंट मध्ये राहता तिथून आम्हाला निघून जा, नसता खतम करतो तुला, वडिलांना, आईला आणि मला सुद्धा खतम करतो, अशा धमक्या येत आहेत. तरी आमचं संरक्षण व्हावं आणि कडक कारवाई करून आम्हाला न्याय भेटावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे. आमचा कुठंतरी न्याय व्हावा हीच कलेक्टर साहेबांना मागणी आहे.